नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील विषय मराठी यातील पाठ क्रमांक 2 मानव सेवा योगी या पाठाची समजुती मिळवणार आहोत. मानव सेवा योगी या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर रजनी लुंगसे. या पाठात लेखिकांनी संत गाडगे महाराजांच्या वैचारिक तत्त्वज्ञानावर इरावती कर्वे यांच्या ललित निबंधावर लघु संशोधन प्रकल्प केले, लघुपटलेखन केले. त्यांच्या लेखनात कार्यात स्वयंप्रकाशित राष्ट्रसेवा योजना आणि संत गाडगे महाराज झोका इत्यादी साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. प्रस्तुत पाठात मानव सेवा योगी संत गाडगे महाराज महाराष्ट्रातील थोर संत, प्रबोधनात्मक कीर्तनकार महाराजांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. निस्पृह जीवन जगलेल्या माणुसकीच्या संस्कार रुजविणाऱ्या मानव सेवा योगी संत गाडगे महाराजांपासून वसा घेऊन मानव सेवा योगी समाज घडवूया. संत गाडगे महाराजांच्या वैचारिक वारसा जतन करून आपल्या समाजाला व राष्ट्राला संस्कारशील करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाचा अभ्यास करू. एकदा एका गावात गावकऱ्यांनी खड्डा खोदला. तेथे बाजूला एक रेडा बांधून ठेवला होता. त्या रेड्याला कापून देवीला वाहायचा होता, म्हणून सूर्याला धार लावली जात होती. डफली वाजत होती. रेड्याची पूजा सुरू झाली. परंतु काय एवढ्यात एक धिप्पाड पुरुष गर्दीतून तीरासारखा आला. तो त्याला खड्ड्यात उतरला. वाघासारखे गर्जून मोठ्याने म्हणाला, रेड्याला मारण्यापूर्वी माझ्या मानेवर सुरी चालवा. मुक्या जीवाची हत्या मी होऊ देणार नाही. त्याचा आवेश पाहून मारेकरांचे हात खाली झाले. त्यांच्या हातातून सुरे गळून पडले. अशी अंधश्रद्धा दूर करणारा हा महापुरुष कोण? महाराष्ट्रभरात त्यांना लोक गाडगे बाबा म्हणून ओळखतात, पण त्यांचे खरे नाव डेबूजी होय. विदर्भातल्या कुशीत अमरावतीजवळ शेनगाव येथे डेबूजींचा जन्म झाला. त्यांचे वडील झिंगराजी आणि आई सखूबाई. झिंगराजी नेहमी व्यसनात असायचे, त्यामुळे संसाराचा सारा भार सखूबाईंवर आला. डेबूजी आणि आई हे मायलेक दापुर्याला डेबूजींच्या मामांकडे गेले. डेबूजी शेतात खूप काम करून सोन्यासारखे पिकं काढू लागला, पण सावकाराकडे मामाने कर्ज घेतलेले असल्यामुळे सर्व पिकं सावकारांकडे जाऊ लागले. एक दिवस सावकाराने डाव टाकला. शेतावर जप्ती आणली. डेबूजींच्या अंगाचा तर भडकाच उडाला. सावकाराचे लोक शेताचा ताबा घेण्यासाठी आले, तेव्हा डेबूजींनी त्यांना चांगलेच बदलून काढले. सावकार घाबरला. त्याने शेतावरचा हक्क सोडून दिला. या प्रकारामुळे सावकाराची भीती लोकांच्या मनातून अगदी निघून गेली. इतरांच्या मानाने डेबूजीचे घर सुखी होते, पण डेबूजी नव्हता. तो भोवतालच्या जगाचे निरीक्षण करीत होता. लोक अडाणी होते, दरिद्र होते, व्यसनात आणि कर्जात बुडालेले होते. रोगराईमध्ये लोकांना पाहून त्याचे मन अगदी कडवडायचे. त्यांना वाटे, हे चित्र बदललेच पाहिजे. यासाठी आपल्याला काही करता येईल का? त्यांनी संसाराची बेडी तोडली आणि एक फाटके धोतर गुंडाळून घेतले. अंगणातले फुटके मडके व काठी घेऊन तो जनसेवेसाठी निघाला. डेबूजींनी संसाराचा त्याग केला. घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवलेच नाही. भीक मागायची अन गाडग्यात जे पडेल त्याने त्याचे पोट भरायचे. कुठे शेतात बाया माणसे काम करताना दिसायची, तेथे डेबूजी त्यांना स्वतःहून मदत करायचे. कुणी पैसे किंवा भाकरी देऊ लागले की ते नकारून पुढे चालू लागायचे. कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या, दाढी मिशी वाढल्या होत्या. त्याचा अवतार पाहून लोक त्यांना वेडाच समजायचे, चिडवायचे. ते हसत हसत सारे सहन करायचे. जवळजवळ 12 वर्षे झाले. त्यांच्या मनाचे सर्वच विकार गळून पडले. एकदा डेबूजी नाशिकला गेले. तेथे एका घाटावर भटजी पिंडदान करीत होते. पिंडाला कावळा शिवावा म्हणून वाट पाहत होते. तेवढ्यात डेबूजीने ते पिंड उचलून खायला सुरुवात केली. भटजी रागवले व म्हणाले, अरे, पित्रांसाठी ठेवलेले पिंड आहेत. पित्र कुठे आहेत? डेबूजीने विचारले. भटजी म्हणाले, स्वर्गात.
इथे ठेवलेला पिंड स्वर्गात त्यांना मिळतो का? त्याने विचारले. तू नास्तिक आहेस, तुला काही कळणार नाही, असे म्हणून भटजींनी त्यांना हाकलून दिले. डेबूजी नदीत उतरला व उभा राहिला. ओंजळीने पाणी काठावर उडू लागला. पाणी भटजींच्या अंगावर गेले. भटजींनी विचारले, अरे, हे लहान मुलासारखे काय करतोस? डेबूजी म्हणाला, मी माझ्या कपाशीले पाणी देते. कपाशीला? इथे कुठे कपाशी आहे? भटजीने विचारले. दूर दूर तिकडं वऱ्हाडात कपाशी आहे ना माझी. डेबूजी म्हणाला, अरे वेड्या, कपाशी वऱ्हाडात आणि तू इथून पाणी उडवतो, खुडाच आहेस तू. इथलं पाणी कपाशीला कसं मिळेल? भटजीने विचारले. का नाही मिळणार? तुम्ही तिथे दिलेले पिंड स्वर्गाला पितरांना मिळते, तर इथे उडविलेले पाणी माझ्या कपाशीला का नाही मिळू शकत? भटजी निरुत्तर झाले. असे होते डेबूजी. त्यांना खोटे कर्मकांड आवडत नसे. ते म्हणत, जिवंतपणे माणसाला पोटभर खाऊ घाला, त्यांचे मन तृप्त करा. मेल्यावर असे करणे मला योग्य वाटत नाही. डेबूजी एका गावात कधीच थांबले नाही. ज्या गावात ते जायचे त्या गावात हाती खराटा घेऊन सगळा गाव ते स्वच्छ करायचे. गाव झाडून स्वच्छ झाला की त्यानंतरच भाकरी मागून आणायची. एखाद्या झाडाखाली बसून गाडगे हातावर घेऊन खायचे. जेवण झाल्यावर पुन्हा झाडू हातात घेऊन पुढच्या गावाला स्वच्छ करण्यासाठी निघून जात होते. अशा प्रकारे गाडगे महाराजांनी झाडू हाती धरला की गावचे गाव स्वच्छ होत गेले. रात्री त्याच गावात गावाबाहेरची मोकळी जागा स्वच्छ करून तेथे लोकांना कीर्तनाच्या माध्यमाने साध्या सरळ भाषेत उपदेश देण्यास सुरुवात केली. दापोरे गावाजवळ महादेवाचे प्राचीन मंदिर होते. तेथे पौष महिन्यातील दर रविवारी मोठी यात्रा भरत असे. लोक यात्रेला जात असत. यात्रेत गर्दी व्हायची. लोक घाण करायचे. त्यामुळे डेबूजींना खूप वाईट वाटू लागले. आपण देवाला धन दौलत मागतो, सुखी ठेव सांगतो, परंतु त्याच्या मंदिरात स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. नारळ फोडून कचरा तेथेच टाकतो. कागद, फुले तसेच टाकून निघून जातो. त्यावर पाणी पडल्याने कचरा कुजतो, माशा बसतात. त्यामुळे वातावरण दूषित होते. लोक आजाराने त्रस्त होतात. तरीही ते स्वच्छ करीत नाहीत, दुर्लक्ष करतात. म्हणून डेबूजींनी हातात खराटा घेऊन मंदिराच्या आसपासची जागा स्वच्छ करायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक त्यांना वेडा म्हणायचे, परंतु स्वच्छतेमुळे रोगराई थांबली. ज्या गावात स्वच्छता राहायची त्या गावात लोक आजारी पडत नसत, हे लोकांना कळायला लागले. त्यामुळे डेबूजींचे स्वच्छतेचे कार्य लोकांच्या हृदयापर्यंत पोचले. लोकांना हळूहळू स्वच्छतेची सवय लागली. स्वच्छतेचे महत्त्व समजू लागले. डेबूजींनी सुरू केलेले स्वच्छतेचे कार्य श्रमाचे महत्त्व सांगणारे आहे. श्रमातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातूनच वैचारिक क्रांतीची सुरुवात त्यांनी केली. डेबूजींनी सरळ सोप्या वऱ्हाडी भाषेत लोकांना समजेल तशी उदाहरणे देऊन मार्गदर्शन करायचे. बहुतेक वेळेला ते गावाबाहेरच्या स्मशानाच्या जागेवर कीर्तन करून लोकांच्या मनातली भीतीही काढून टाकायचे. भटकंतीच्या काळात बाबांच्या लक्षात आले की समाजात लोक अंधश्रद्धेने गुरफटलेले आहेत. सामान्यजण जीवनातील रूढींमध्ये अनिष्ट प्रकार सुरू आहेत. ढोंगी वृत्ती वाढीस लागलेल्या आहेत. मुक्या प्राण्यांचे नवस फेडण्याच्या नावाखाली बळी दिले जात आहेत. लोक व्यसनाधीन झाल्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सावकारशाहीमुळे गरीब लोकांची फसवणूक होत आहे. ते लोकांना लुबाडत आहेत. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तंत्र मंत्र, जादू टोना, कर्मकांड सर्वत्र पसरलेला आहे. ते पाहून त्यांनी आपल्या पद्धतीने लोकांना कीर्तनाच्या माध्यमाने मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू केले आहे. त्याविषयी बाबा योग्य रीतीने अंधश्रद्धेवर घाव घालत आहेत. अंधश्रद्धा नष्ट करायचा प्रयत्न करायचे. अंधश्रद्धेमुळे समाजामध्ये उच्च नीच, गरीब श्रीमंत असे भेदभाव व्हायचे. परंतु महाराजांनी आपण सर्व एकच ईश्वराचे लेकरं आहोत. आपण सर्व समान आहोत. कुणालाही कमी लेखावे हे योग्य नाही.
मायबापांनो, जातीभेद दूर करा असे ते लोकांना समजवायचे. अंगात चिंधींचा सदरा, खाली लुंगी, हातात काठी आणि खराटा, डोक्यावर गाडगे, डेबूजींचे हे खरे रूप साऱ्यांचे परिचयात झाले. त्यांना लोक आता गाडगेबाबा म्हणून ओळखू लागले. त्यांची कीर्तने ऐकण्यासाठी गर्दी करू लागले. कीर्तनाच्या सुरुवातीला श्रोत्यांना दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या तालावर भजन करायला सांगायचे. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा गजर थोडा वेळ चालायचा आणि श्रोते तल्लीन झाले की बाबांच्या वाणींचा प्रवास सुरू व्हायचा. मायबापांनो, हे जग चुकीच्या वाटेने चाललं आहे म्हणून मन कळवळून येत आहे. देवानं चांगलं भलं हे शरीर दिलं, हात दिले, पाय दिले, तोंड दिलं, कशासाठी दिलं असे लोकांना प्रश्न विचारायचे व लोकांनी उत्तर दिले की त्यामधूनच त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करायचे. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे सावकार लोक तुम्हाला बुडवितात म्हणून ही सांगायचे. मुलांना शिकविल्याशिवाय राहू नका, आईबापांची सेवा करा, जातीभेद दूर करा, व्यसन करू नका, कर्ज करू नका, काटकसरीने राहा, हुंडा घेऊ नका, देवाला नवस करून प्राण्यांची बळी देऊ नका, भुकेल्यांना अन्न द्या, गोरगरिबांना मदत करा. हीच खरी सेवा आहे. ही बाबांची दशसूत्री होय. नवसाने देव मिळत नाही, देव मिळण्यासाठी श्रद्धा लागते. म्हणून देवाचा श्रद्धेने स्वीकार करा. तुम्हाला सूर्यनारायण जीवन देतो म्हणून या सूर्यनारायणसारखं जगा. लवकर उठा, वेळेवर काम करा. या बाबतीत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. मुले आजारी पडल्यानंतर अशिक्षित लोक त्यांना डॉक्टरकडे न नेता भगत तांत्रिक मंत्रिक करणाऱ्या लोकांकडे नेतात. त्यामुळे अज्ञानी लोक लुबाडले जातात. एवढेच काय, मुक्या प्राण्यांवर सुद्धा जादूटोणा झाला असं समजून त्यांना सुद्धा ढोरांच्या दवाखान्यात न नेता दोराधागा करण्यासाठी नेतात. त्यामुळे किती मुके जनावरे मेली. गरिबांच्या सेवेकडे बाबांचे जास्त लक्ष असायचे. बाबांचे कीर्तन ऐकून आणि बाबांची प्रसिद्धी वाढल्यावर अनेक दानशूर लोकांनी बाबांना देणग्या दिल्या. या निधीतून गाडगेबाबांनी घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, गोरक्षणे स्थापली, दिव्यांग लोकांसाठी सदाव्रते सुरू केली, वसतिगृहे उभारली, शिक्षण संस्था काढल्या. या निधीपैकी एकही पैसा स्वतःसाठी वापरला नाही. त्यांच्या सदाव्रतात हजारो लोक जेवून जायचे, परंतु बाबा मात्र कुठेतरी जाऊन फुटक्या गाडग्यातून मागून आणलेली शिळी भाकरीच खायचे. बाबा कोणालाही पाया पडू देत नसत. गर्दीत कुणी पाय पडायला आला की बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो तर असे पायावर आडवे येऊन पडतात. जा, गाव स्वच्छ ठेवा, गाव साजरं गोजरं करा. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जागा करा. आपण आपले भले करून घ्या. बाबांच्या इच्छेप्रमाणे ते सेवा करीत. 20 डिसेंबर 1956 रोजी बाबांनी या जगातून निरोप घेतला. स्वतःच्या आयुष्याची होम करून समाजाच्या विकासाला मार्गावर लावून गेले. असे होते मानवसेवायोगी संत गाडगेबाबा. याचप्रमाणे बालमित्रांनो, आपणही संत गाडगे महाराजांच्या वैचारिक वारसाचा जतन केला पाहिजे. आपल्या समाजाला आणि आपल्या राष्ट्राला संस्कारशील बनविले पाहिजे. चला, या पाठावरून आपण संवादाच्या प्रश्नांचा अभ्यास करू. आपले अनुभव जगत आपल्या मित्रांना वाटू.